नमस्कार मित्रांनो, कसे आहात? जात आहे आपण ऑफिसला, म्हणजे महापे. तर आज आपण बघणार आहोत ठाणे टू महापे प्रवास. पावसाने पण आपली हजेरी लावली आहे, बघू आता. बघूया रोडचे खड्डे वगैरे रोडवरती किती झाले, ट्रॅफिक कसं आहे. आज पाऊस आहे तर ट्रॅफिक पण असेल बऱ्यापैकी. इथेच 3 नाक्यालाच आधी ट्रॅफिक होतं. सकाळचं आता नेहमी व्हायला लागलं आहे. उलट्या सुलट्या गाड्या टाकतात. आहोत आपण 3 नाक्याला. पाऊस पण भरपूर लागतोय. सिग्नल सुटलाय. हा सिग्नल पण खूप मोठा आहे 3 नाक्याचा. 120 सेकंड्स. आता मेट्रोचं पण बऱ्यापैकी काम चालू आहे सगळीकडे मुंबईमध्ये. 3 नाक्याला पण हे मेट्रोचं काम आहे चालू. या मेट्रोच्या कामामुळे ट्रॅफिक होतं, आपण शिव्या घालतो, पण नंतर तेच बरं होतं. ट्रॅफिक जरा कमी होतं मेट्रो चालू झाल्यामुळे. खड्डे बघा रोडवरती का. पावसाने पण चांगलीच हजेरी लावली. आता आपण आहोत ईस्टर्न एक्सप्रेस हायवे. समोर ट्रॅफिक आहे की सिग्नलमुळे गाड्या थांबल्या काय माहिती. खड्डा बघा केवढा आहे मित्रांनो. कॅमेरामध्ये दिसतंय का माहिती नाही मला. रस्त्यांवर खड्डे आहेत बऱ्यापैकी. बघा खड्डे. ठाणे ईस्ट टोल नाका. ब्लॉगिंग करणं आपल्याला सोपं वाटतं, पण आहे तसं कठीण. पूर्ण वेळ गप्पा मारत राहायचं, काय बोलायचं समजत नाही एवढं. काही नेहमीचे स्पॉट्स आहेत तिथे पाणी भरलंय का समजेल. ऐरवलीला जसं पाणी भरतं टर्निंगच्या इकडे. स्टे अलाइव्ह, डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेलाच बोर्ड लावलेत. तर आपल्याला खालून जायचंय वाया ऐरवली महापे. इकडे पण एक ट्रॅफिक असतं. एक नेहमीचा स्पॉट आहे जिथे ट्रॅफिक असतं. आज बघू ट्रॅफिक आहे का. पाणी पण भरतं कॉर्नरला टर्निंगला. पाणी तर काही दिसत नाहीये.
थोडंसं पाणी आहे. सिग्नल लागला आहे पण बहुतेक हवालदार सोडतायत. इथे एक ट्रॅफिक असतं, बघू आज ट्रॅफिक आहे का. या रोडला खड्डे पण भरपूर झाले. खड्ड्यामध्ये फक्त आता गाडी आपटली नाही पाहिजे कुठे. पहा किती मोठे खड्डे आहेत. त्याला थोडीशी जागा भेटली लेफ्टला, आपण लेफ्टने काढली गाडी. खूप मोठे खड्डे होते, खूप जास्त होते, मग गाडी आपटत गेली असती. बायकर्स आपले जे आहेत त्यांनी स्लोच आहे या रोडला. हा आपला ऐरवली रोड आहे, मुलुंड ऐरवली रोड. बाकी तर काही कदाचित खड्डे नाही आहेत जास्त. ऐरवली टोल नाक्यानंतर ब्रिजवरती तरी खड्डे नाही आहेत. मी लास्ट टाइम बाईकवरती व्हिडिओ टाकलेला, बाईकवरून. ब्रिज स्टार्टिंगला काहीतरी खड्डे आहेत आणि ब्रिज संपल्यानंतर खड्डे आहेत. आपला आला ऐरवली टोल नाका. टोल फ्री झालेत कारसाठी, ते एक बरं झालं. आधी मी ऑफिसला म्हणजे वापेला वाया कळवा जायचो. तिथे खूप ट्रॅफिक असायचं, जास्त ट्रॅफिक असायचं. म्हणजे एक दीड तास मला लागायचा ऑफिस पोहोचायला. ऑफिसला इथून थोडा कमी टाइम लागतो. आपण आलो आहोत ऐरवली ब्रिजला, खाडीच्या ब्रिजवरती. इथे होप्सो खड्डे नसले पाहिजे. ट्रॅफिक पण नाहीये त्यामुळे थोडं बरं आहे. नाहीतर इथे कधी कधी ट्रॅफिक पण असतं. पाऊस जास्त पडला की पूर्ण ब्रिजवर ट्रॅफिक असतं. मस्त वातावरण झालंय. बाईक चालवायला तर खूप मजा येते अशा वातावरणात. पण ऑफिसला जायला नको वाटतं, सगळं भिजायला होतं. मग तसंच ऑफिसला बसायचं 8 तास. आता इकडे जरा स्लो झालेत, म्हणजे इथे खड्डे पण असतील, आहेतच. आणि पुढे सिग्नल आहे त्यामुळे गाड्या थांबतात. पण खड्डे होते, पण बऱ्यापैकी पॅच मारलेत. पॅचमुळे पण गाडी थोडी जंप होते, पण ठीक आहे. खड्ड्यांपेक्षा तरी हे बरं आहे. खड्डे बुजवलेत डांबर टाकून. आता इथे पुढे ऐरवलीला ट्रॅफिक असतं, ते ट्रॅफिक नाही भेटलं पाहिजे, त्याला अजून उशीर. सिग्नलचंच ट्रॅफिक असू दे. या बसमुळे पूर्ण ट्रॅफिक झालंय. ट्रॅफिक बसमुळे नाही झालंय, मला अडकायला झालंय बसमुळे. आपण लेफ्टने घेऊ. इथे पण एक ट्रॅफिक खूप असतं. पण सिग्नलचंच ट्रॅफिक आहे, म्हणजे पुढे सिग्नल आहे त्यामुळे ट्रॅफिक असतं. आपला ऐरवली सर्कलला, म्हणजे सर्कलच्या पुढे. आपण आता ऐरवली सर्कलला पोहोचलोय. ऐरवली गरम मसाला.
पोलीस खूप जमले तिकडे. पण त्या लेनला फर्स्ट लेनला काही गाड्या राईटला जाणार असतात, त्यामुळे फर्स्ट लेन कधी कधी अडकून जायला होतं. पाऊस थोडा कमी झालाय, सिग्नल पण सुटलाय. आता बघू, या सिग्नलमध्ये आपण क्रॉस झालो पाहिजे, नाहीतर अजून 40 सेकंद थांबावं लागेल. बंद नाही झाला पाऊस, कमी झालाय पाऊस तसा. इकडे आज ट्रॅफिक आहे, पावसामुळेच कदाचित ट्रॅफिक असेल. पुढे ऐरोलीला कॉर्नरला पाणी भरलं असेल. कॉर्नरला म्हणजे आपण जे ओल्ड पुणे बेलापूर रोडला आपण राईट घेतो जिथे ऐरोलीला, तिथे खड्डा असल्यामुळे पाणी भरतं ब्रिज खाली. म्हणजे फक्त पाणी भरतं तिकडे म्हणून ट्रॅफिक नाही आहे, पुढे सिग्नल पण आहे, त्याच्यामुळे पण गाड्या थांबतात. बघू, आपण जाऊ पुढे. पुढे गेल्यावर समजेलच पाणी भरलंय का, कोणता ट्रॅफिक आहे, पाण्यामुळे आहे की सिग्नलमुळे. परत सिग्नल लागला. सिग्नल सुटलंय. समोरून ट्रेन जाते, मालगाडी. हा राईट मी बोलत होतो, जो आपला बेलापूर ओल्ड बेलापूर रोडला जाण्यासाठी. इथे पाणी भरतं, आता पण आहे बऱ्यापैकी पाणी वाटतं. व्हिडिओमध्ये दिसेल. हा, इथे पाणी भरलंय. मोटर चालू आहे, मोटर लावली पाणी बाहेर काढण्यासाठी. इथे खूप पाणी भरतं आणि खड्डे पण आहेत इथे, तर बायकर्स थोडं सांभाळून या. आता आपण आलो ओल्ड बेलापूर रोड, पुणे बेलापूर रोड. इथे पुढे सिग्नलमुळे थोडंसं ट्रॅफिक होतं. इथे पण एक मोठा सिग्नल आहे, आपला रबाळीचा सिग्नल आहे, त्यामुळे इथे पण इथे मागे पूर्ण ट्रॅफिक असतं. तसे हा बघा, हा एक रबाळीचा सिग्नल आहे, हा पण खूप मोठा आहे सिग्नल. त्याच्यानंतर पुढे सहजा ट्रॅफिक नाही भेटत जास्त, पुढे रोड मोकळाच असतो. बाकी आपल्याला रस्ते कुठे खराब नाही दिसले, फक्त ऐरोली टोल नाक्याजवळ रस्ता खराब होता. म्हणजे आपण जसं मुलुंडवरून ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून लेफ्ट घेतो ऐरोलीला येण्यासाठी, तिकडे खड्डे होते. हे टेम्पोवाले कसे पण घुसतात. आपला रबाळी सिग्नल नंतर हा एक ब्रिज आहे, मोठा ब्रिज आहे हा ब्रिज पण मोकळा असतो. कधी कधी या ब्रिजवरती पण ट्रॅफिक असतं खूप, त्याच्यासाठी एक आपला अल्टरनेट रोड आहे, पर्यायी मार्ग, जे सर्व्हिस रोड आहे, तो एक दिवस मी दाखवेन तुम्हाला. इथे जर ट्रॅफिक असलं ना या ब्रिजवरती, की त्या सर्व्हिस रोडने जायचं. पावसाने मस्त आकाशात काळे ढग तयार केले. आज आहे जोरदार पाऊस आहे आज, दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये.
ऑफिसला तर आपण आलोय. घरी जाताना जास्त पाऊस नको. घनसोली स्टेशन वरून आलात ना, म्हणजे गाडी खालून घ्यायची. ते सर्व्हिस रोडला एक CNG पंप आहे, हे नवीनच तयार झालाय. बाकी कुठे CNG जर नाही भेटला तुम्हाला भरायला, तर इथे तुम्ही घनसोलीला भरू शकता. लेफ्ट साइडलाच आहे, दाखवतो मी तुम्हाला. हा बघा, हा बघा. हा बघा. तर मित्रांनो, आता मी ऑफिसला पोहोचेन, तर इथेच आपण हा व्हिडिओ थांबूया. आणि कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.